मंडळी सर्वांना शुभ संध्याकाळ। तर संध्याकाळच्या धारा वगैरे काढून झाल्यात, गाया पिळून झाल्यात आपल्या। आता कालवडींना दूध पाजायचंय। चला कालवडींना घेतलंय दूध। बघा इकडं पावसा पाण्याचं चाललंय, पोरांचं खेळायचं काम। भरपूर पाऊस झाला, सकाळपासून पाऊस चालू होता। आज पावसाने सकाळपासून हजेरी लावली होती। आपली कालवड कशी दूध देते। आता जवळजवळ 1.5 महिन्याची झाली आहे आणि तिला दूध पण आता 1.5 लिटर दूध देतो आम्ही प्यायला। एका टायमाला 1.5 लिटर दूध देतो। तिला दिवसाला 3 लिटर दूध चालू आहे सध्या। कशी झाली अशी दिसते जशी गावरंगाचीच कालवड आहे। इकडे कारभाऱ्यांचं चाललंय पारड पाजायचं काम। झालं दूध पिऊन। बघा आता झालं आमचं का दूध पिऊन। चला 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 सोडा सोडा सोडा, झालं दूध पिऊन। चला आणि बघा इकडे आमची सुंदरी बघा, ई धम्मा। बघा इकडे राजा उरलेलं चाटून पुसून खायचं काम चाललंय राजाचं। राजा हे बघा, ही बघा ही कशी लाड घालती। हिला रोज मी दूध पाजते ना, बघ कशी करते। आणि इकडे आपल्या पारडी भरपूर पाऊस झाला त्यामुळे पावसाने लयच राडा झालाय। गोट्यात पण सगळी चिकचिक झालेली आहे। सकाळीच गोठा सगळा स्वच्छ केला होता, पण बघा कशी चिकचिक झाली गोट्यात पावसाने। पाऊस तर लागतोयच, पावसाशिवाय तर मजा नाही। इकडे बघ कशी लाड घालते। लहान होती तेव्हा म्हणजे असं तिला बोटणी दूध पाजायची आणि बाटलीची सवय नाही लावलेली, म्हणजे लावितच नाही मी बाटलीने प्यायची सवय। तर बघ कशी करते, लय लाड घालते। अगं गप ग। तर झाले आपले दूध बिध काढून झालेत। 6:30 वाजलेत, गोठ्यातले सर्व काम आवरलेत। जायची घरात स्वयंपाक करायला, घरातला आवरायचे आता। म्याव इकडे एक कालवड बांधलेली आपली। भरपूर पाऊस झाला, तुम्हाला झाला का पाऊस कमेंट करून सांगा। इकडं खड्डा पण आपलं गज भरलाय गाईच्या गोमूत्रांनी। पावसाचं पाणी काही मिक्स त्याच्यात। चला तर मग मंडळी, बाय बाय सर्वांना। भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये। आणि आमचे व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला बाय बाय सर्वांना, काळजी घ्या सर्वांनी।